त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय वकील साहेब? रिजॉइंडर फाईल करण्यासाठी तीन दिवस आहे आणि काउंटर अपील फाईल करण्यासाठी 5 दिवस दिले आहे. रिजॉइंडर म्हणजे त्यांना आपलं उत्तर दाखल करण्याकरता 3 दिवस, तर त्यामध्ये काही अतिरिक्त सुधारणा करून द्यायची असेल तर साधारणतः 5 दिवस अशा पद्धतीने सुविधा वेळ देण्यात आलेली आहे. सर्व पक्षांना शपथपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सर्व 6ही पक्षांना नोटीस जारी केलेली आहे. जे 5:30ला वेळ द्यायची होती, म्हणजे वेळेच्या आत करायचं होतं, ते मॅटर चालू असेपर्यंत सांगितलेलं आहे मान्य न्यायालयाने. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या ज्या 16 आमदारांना नोटीस देण्यात आलेली आहे त्यांना मुभा मिळाली आहे आपलं उत्तर दाखल करण्याकरिता. जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुभा मिळाली आमदारांना आपलं उत्तर दाखल करण्याकरता. आज 5:30 वाजेपर्यंतची वेळ होती, ज्या वेळेच्या आत 16ही आमदारांना आपलं म्हणणं मांडायचं होतं. ज्या पद्धतीनं नोटीस जारी करण्यात आली होती त्या नोटीसीवर आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संदर्भात त्यांना नोटीसचा अर्थ उरणार नाही. जेव्हा संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तराची तयारी करावी आणि प्रकरण पूर्ण होताच उत्तर दाखल करावं, अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहे. या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की 6ही पक्षांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आहे, विधिमंडळ सचिवालय आहे, विधानसभा सचिवालय, त्यानंतर सोबतच शिवसेना पक्ष, त्यानंतर सोबतच जर बघितला आपण अजय चौधरी जे गटनेते आहेत त्यांना देखील आणि केंद्र सरकार देखील, अशी 6 लोकांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. काय नवीन? माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारची शिंदे गटाला राहत दिलेली आहे, म्हणजे मॅटर चालू असेपर्यंत ते त्यांचा रिप्लाय फाईल करू शकतात. मान्य आगामी सुनावणी 11 जुलैला होणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आगामी सुनावणी जी आहे 11 जुलैला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की आगामी 11 जुलैला सुनावणी होईल. 6 पक्षांना नोटीस जारी आहे. 6 पक्षांना नोटीस, ज्यामध्ये केंद्र सरकार आहे, ज्यामध्ये विधिमंडळ पक्ष आहे, त्यानंतर विधानसभा सचिवालय आहे, त्यानंतर अजय चौधरी गटनेते त्यांना आहे, केंद्र सरकार आहे, अशा 6 पक्षांना नोटीस देण्यात आली आहे. आगामी सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता या सुनावणीची दिशा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी बंडखोरांना वेळ तर मिळत नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. काय महत्त्वाचं आहे? माननीय न्यायालयाने अजूनपर्यंत जे विधानसभा सदस्यत्व रद्द केलं होतं त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टाने जो बंडखोरांना नोटीस देण्यात आले होते त्यांना अयोग्य ठरवणारा आमदारकीवरती त्या संदर्भात अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त मुभा मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जेव्हा लिखित स्वरूपात सुप्रीम कोर्टाचा आदेश येईल त्यावेळेस स्पष्टपणे यावर अतिशय स्पष्टपणे बोलणं शक्य होणार आहे. पण या घडीला 11 जुलै रोजी या संदर्भात सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आता दोन्ही पक्षाला आपापलं म्हणणं मांडण्यासाठी शपथपत्र दाखल करायचं आहे. त्यासाठी बंडखोरांना देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आपण जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यात त्यांच्यावर कुठलीही कारवाई देखील होणार नाही. यावेळेला काय नवीन आहे? अजूनपर्यंत सुनावणी चालू आहे. काही ऍडिशनल गोष्टी त्यांना रिलीफ हवी होती, त्यांना ते सुनावणीचे युक्तिवाद करत आहे. युक्तिवाद सुरू आहे, अजूनही युक्तिवाद सुरू आहे. हे महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे, सुनील प्रभू यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे. प्रतिज्ञापत्र द्यायला 5 दिवसाचा कालावधी. पुढची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. 11 तारखेपर्यंत निलंबनावरती निर्णय घेता येणार नाही. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की 3 दिवसामध्ये उत्तर दाखल करायचं आहे. आगामी 11 निलंबनाची कारवाई थांबलेली आहे. स्टुडिओ तर आपण पाहतो पुढील सुनावणी आता 11 जुलैला होणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. 11 जुलैला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे आणि उत्तर देण्यासाठी 5 दिवसांचा
कालावधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला आहे, तर 5 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा असे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 5 दिवसांची सुप्रीम कोर्टाकडून मुदत देण्यात आलेली आहे आणि पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी 11 जुलैला पार पडणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी सुरू होती आणि आता पुढील सुनावणी 11 जुलैला सुरू होणार आहे। तर उत्तर देण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी कोर्टाकडून देण्यात आलेला आहे आणि 5 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा असे देखील कोर्टाने आदेश दिलेले आहेत। दरम्यान केंद्र सरकारला देखील सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केलेली आहे। सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी आता 11 जुलैला पार पडणार आहे। दरम्यान 5 दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 5 दिवसांची मुदत सगळ्या पक्षकारांना देण्यात आलेली आहे। प्रशांत स्टॅम्प स्टे मिळाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर बघितलं आपण तर अजूनही जी मागणी एकनाथ शिंदे गटाने केली होती की या संपूर्ण याच्यावरती स्टे मिळावा, काय म्हटले कोर्टाने? सर, माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोटीस इश्यू केली पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा स्टे दिलेला नाही। म्हणजे जो निर्णय घेतला त्या निर्णयाला स्थगिती नाही। जी स्थगिती मागत होते ती जे त्यांचे 16 सदस्य रद्द करण्यात आले, सदस्यत्व रद्द करण्यात आले, त्यावर कोणत्याही प्रकारचा स्टे मिळालेला नाही। पण कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे ना की त्यांना आपलं म्हणणं मांडण्याकरता जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत वेळ मिळेल। एकनाथ शिंदे गटाची ही मागणी होती की स्टे घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो मिळालेला नाही, स्टे मिळालेला नाही हे मला सांगायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने स्टे लावलेला नाही आहे, वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे, स्टे लावण्याची मागणी केली जात आहे, पण विधिमंडळाच्या कामकाजावरती स्टे लावला जाऊ शकत नाही असंही कोर्ट स्पष्ट करतंय। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की विधिमंडळाचं कामकाज आहे ते त्याच पद्धतीने सुरू राहील, स्टे लावण्यात आलेला नाही आहे। ही जी प्रक्रिया होती 16 आमदारांना निलंबित करण्याची, त्या प्रक्रियेवरती कुठल्याही प्रकारचा स्टे लावण्यात आलेला नाही। आगामी 3 दिवसात सर्व पक्षांना आपल्या नोटिसीच्या माध्यमातून उत्तर द्यायचं आहे। अतिरिक्त 2 दिवस म्हणजे 5 दिवस साधारणतः उत्तर द्यायचं आहे, अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील इत्थंभूत बातमी आम्हाला तुम्हाला सगळ्यात पहिले देतोय न्यूज 18 लोकमतवरती। सर्वात प्रथम आपण सांगितलं की 11 जुलैला सुनावणी होणार आहे। त्यानंतर कोर्टाने अजूनही त्यांची जी प्रमुख मागणी होती एकनाथ शिंदे यांच्या गटाची की स्थगिती द्यावी, त्यावरती अजूनही कोर्टाने कुठलाही निर्णय दिला नाहीये। कोर्टाचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे। माननीय न्यायालयासमोर अजूनपर्यंत युक्तिवाद सुरू आहे, सुनावणी चालू आहे, तो आणखीन कोणत्याही प्रकारचं पूर्णत्वास गेलेलं नाही। अजून वेगवेगळे पक्ष आपापलं म्हणणं मांडत आहे। साधारणतः नोटीस देण्यात आलेली आहे। काय नोटीस मध्ये? नोटीस म्हणजे तुम्हाला अर्थ कसा घ्यायचा? नोटीस म्हणजे तुमचं ऍडमिशन हिअरिंग असते त्या पद्धतीने नोटीस झाली, म्हणजे ऍडमिट करण्यात आलेलं आहे, मॅटर हे ऍडमिट करण्यात आलेलं आहे, हे नोटीसचा अर्थ होतो। नोटीसचा अर्थ होतो असा होतो की हे प्रकरण आता सुनावणीसाठी आहे। कोर्टाने 11 जुलैची वेळ दिली आहे, तर साधारणतः 3 दिवस आणि 5 दिवस। निश्चितच प्रशांत, अतिशय मोठी बातमी 11 जुलैपर्यंत आता आमदारांना अभय मिळालेला आहे, कारण पुढील सुनावणी हे 11 जुलैला होणार आहे आणि तोपर्यंत आमदारांवर कोणतीही निलंबनाची कारवाई होणार नाहीये। शिंदे गटाला या क्षणाला सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणूया, कारण उपाध्यक्षांनी कोर्टाला हमी दिलेली आहे, बंडखोर आमदारांचे कायदेशीर हक्क अबाधित राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। 11 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे आणि बंडखोर आमदारांचे कायदेशीर हक्क बाधित राहतील असं उपाध्यक्षांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती। खरं तर या 16 आमदारांना खूप मोठा दिलासा आता सध्या तरी मिळाल्याचं म्हणायला हरकत नाही, कारण 11 जुलैला पुढची सुनावणी तर आहेच, पण 11 जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारे या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार नाही। आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं की जे शिंदे गटाकडनं जी याचिका दाखल करण्यात होती, ज्याला जे पार्टी होते त्या सगळ्यांना प्रतिज्ञापत्र देण्यासाठी, ॲफिडेव्हिट देण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या राज्याची जी स्थिती आहे ती जैसे थे अशीच राहणार आहे। स्टेटस को ज्याला आपण म्हणतो ती 11 जुलैपर्यंत कायम राहणार आहे, तर कोणत्याही प्रकारे निलंबन होणार नाही। आणि त्याचबरोबर पुढची सुनावणी म्हणजे या सगळ्या संदर्भात ज्या 3 प्लिया करण्यात आल्या होत्या या सुप्रीम कोर्टाच्या या याचिकेमध्ये, त्यांची सुनावणी पुन्हा एकदा 11 जुलैला होणार आहे। आणि तोपर्यंत सध्या तरी राज्यातली जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार आहे। हा सगळ्यात मोठा दिलासा शिंदे गटाला मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या या सुनावणीमध्ये। निश्चितच स्वाती, मात्र अजूनही आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू असल्याचं कळतंय।
नक्कीच, पण जर आता आपण सुनावणी म्हणण्यापेक्षा आपण कोर्ट आता आदेशाचं वाचन करते आणि या आदेशादरम्यानच धवन यांच्याकडनं सांगण्यात आलं. धवन जे उपाध्यक्ष विधानसभेच्या उपाध्यक्षांना खरं तर त्यांच्याकडनं लढतात केस, त्यांच्याकडनं असं म्हणण्यात आलं की कोणत्याही प्रकारे कारवाई येणार नाही करणार नाही. आणि त्यानंतर आदेशाचं वाचन सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या 16 आमदारांना दिलासा मिळालेला आहे, कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येणार नाही. याचाच अर्थ असा होतो की 11 जुलैला पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजे आजपासून जर आपण बघितलं तर एक साधारणतः 17 ते 18 दिवसांचा कालावधी 14 ते 15 दिवसांचा कालावधी पुन्हा एकदा या आमदारांना मिळालेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी शिंदे गटाला एक फार मोठा दिलासा हा मिळालेला आहे. कोणत्याही प्रकारे एकतर निलंबन नाही, कोणत्याही प्रकारे स्वाती तुम्हाला माफ करा इथेच थांबवते. प्रशांत आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय सध्या अपडेट मिळतंय? राजीव धवन यांनी ही मागणी केलेली आहे की उपाध्यक्षासमोर सर्व आमदारांनी यावे, जे गुवाहाटीमध्ये आमदार आहेत त्या सर्व आमदारांनी मुंबईत यावं, अशा प्रकारची मागणी कोर्टापुढे राजीव धवन यांनी केला आहे. त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करताना डिप्टी स्पीकर निश्चितपणे ऑन रेकॉर्ड या संदर्भात काही बोलणं शक्य नाही आहे, पण या सर्व आमदारांनी मुंबईत यावं अशी मागणी कोर्टाच्या माध्यमातून राजीव धवन यांनी केलेली आहे. उपाध्यक्षासमोर या सर्व आमदारांनी यावी, हे अतिशय महत्त्वाचं आहे की आतापर्यंत दावे केले जात होते की या आमदारांना मुंबईत येऊ दिले जात नाही, त्यांना मारहाण करण्याची शक्यता आहे. अशावेळी खुद्द राजीव धवन जे उपाध्यक्षाचे वकील आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की उपाध्यक्षासमोर सर्व आमदारांनी यावं, त्यांना समोर हजर राहण्याकरता त्या प्रकारच्या सूचना कोर्टाच्या माध्यमातून देण्यात यावी. त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट सांगतंय त्याच्याच नियमाचं पालन करून कारवाई केली जाईल, अशा पद्धतीने राजीव धवन हे स्पष्ट करतायत. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राजीव धवन जे उपाध्यक्षाचे वकील आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अजूनही सुनावणी सुरू आहे, सुनावणी अजूनही सुरू आहे. काय महत्त्वाचं अजून सुरू आहे सर? माननीय न्यायालयासमोर डिप्टी स्पीकरच्या वतीने जे युक्तिवाद करताय सिनियर काउन्सिल धवल यांनी सांगितलं की माननीय उपाध्यक्षासमोर हजर राहावं, असं त्यांचा युक्तिवाद आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या अडचणी तिथे हजर राहण्यासंदर्भात आहे त्यांचा युक्तिवाद आणखी केला जाईल, माझ्या म्हणण्यानुसार केल्या जाऊ शकतो. अजून त्यांची आर्ग्युमेंट व्हायची आहे, अजूनही सुनावणी सुरूच आहे. युक्तिवादावरती युक्तिवाद सुरू आहे. राजीव धवन युक्तिवाद करीत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच आता होऊ शकतं ॲडव्होकेट कोल जे आहे ते युक्तिवाद करतील. मी आपल्याला